नाशिक महानगरपालिका आणि ठेकेदारांच्या भोंगळ कारभाराचा आणखीन एक बळी गेला आहे. सातपूर आंबड लिंक रोडवरील रखडलेल्या कामामुळे प्रभाकर निकम या तरुण व्यावसायिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं संपूर्ण नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होणाऱ्या या हत्यांना जबाबदार कोण असा प्रश्न विचारत नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. संजीवनगर येथे कपड्याचे दुकान चालवणारे प्रभाकर साहेबराव निकम हे 24 मार्च रोजी रात्री 10:30 सुमारास आपले दुकान बंद करून घरी परतत होते. सातपूर आंबड लिंक रोडवर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ एका छोट्या हत्ती वाहनानं त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. रस्ता खोदलेला असल्यानं आणि सुरक्षेचे कोणतेही फलक नसल्यानं हा अपघात इतका भीषण होता की प्रभाकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी वारंवार पोलीस आणि रुग्णवाहिकेला फोन केले. मात्र घटनास्थळी मदत पोहोचायला तब्बल 1 तास लागला. जर मदत वेळेवर मिळाली असती तर कदाचित प्रभाकरचा जीव वाचला असता, अशा भावना व्यक्त करत संतप्त नागरिकांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभाग 26 चे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते आणि नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी आयुक्तांशी चर्चा करून संबंधित ठेकेदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीसाठी मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान मी महासभेत वारंवार या जीवघेण्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला, पण अधिकारी आणि ठेकेदार मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत. हा अपघात नसून प्रशासनानं केलेला खून असल्याचा आरोप नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी यावेळी केला. काल रात्री प्रभाकर निकम या व्यावसायिकाचा ठेकेदाराच्या आणि प्रशासनाच्या चुकीमुळे मृत्यू झाला आहे. त्या संदर्भात आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली. त्या युवकाला न्याय कसा मिळवून देईल याच्यासाठी आम्ही आयुक्तांशी चर्चा केली आणि आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का संबंधित युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी ते आमच्या सोबत उभ्या राहतील आणि संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईल असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलं. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. जागोजागी खड्डे आणि राडारोडा पडलेला असून रात्रीच्या वेळी येथे साधा रिफ्लेक्टरही लावलेला नाही. ठेकेदाराच्या या निष्काळजीपणामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला असून आता तरी मनपा प्रशासनाला जाग येईल का, की अजून काही निष्पाप जीवांची आहुती पडण्याची वाट पाहिली जाईल? हा प्रश्न आता नाशिककर विचारत आहेत.